हाय फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहे नगरमधील देवगड तिकडे दत्ताचं मंदिर आहे मोठं, तिथे आम्ही आलेलो आहे। लग्न झाल्यानंतर थोडा वेळ होता, मग ते लोक बोलले की तुम्ही इथे आलात आहे तर थोडंसं हे मंदिर वगैरे फिरून घ्या। मग आम्ही जेवढे तिथे हॉलमध्ये होतो, बाकीचे सगळे रूमवरती निघून गेलेले, मग आम्ही जेवढे तिथे हॉलमध्ये होतो त्यांनी आम्ही सगळे गाडीत बसलो आणि हे मंदिर बघायला आलेलो आहे। हे मंदिर अतिशय एक नंबर मंदिर आहे। हे जे दत्ताचं मंदिर आहे हे बघा, खूप म्हणजे खूप मोठं मंदिर आहे। आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं मोठं मंदिर असेल, पण आम्ही जेव्हा एंट्री केली तर आम्हाला कळलं की किती मोठं मंदिर आहे। आणि आम्ही तिथेच गाडीजवळ चप्पल वगैरे काढलेल्या आणि आम्ही आलेलो, आमचे पाय वगैरे खूप भाजत होते हे बघा। आणि आम्ही इथे आलो, मंदिराच्या इथेच यायला 5 मिनटं लागतात। मधलाच व्हिडिओ केला नाही कारण तिथे ते लोक मोबाईल अलाउड नाही असे बोलत होते, म्हणून मग मी लगेच मोबाईल बंद केला। नंतर पुढे आल्यावर मी परत चालू केला। हे बघा, आता इथून मंदिरात जायची एंट्री, इथून पुढचा पण तुम्हाला थोडंसं दिसणार नाही व्हिडिओ, पण मी जेवढं होईल तेवढंच केलेलं आहे। हे बघा, मी इथे पाया पडलो आणि दर्शन घेतलं। तिथून दर्शन घेतल्यावरती इकडे पाठीमागे नदी आहे, मग त्या नदीवर आम्ही आलो। नदीवरती एन्जॉय करायचं होतं। आमचा शुभम बोलला की इथे उसाचा रस आणि बोटिंग वगैरे होते, बोललो चला आपण तिकडे जाऊया। तर तिकडे जात होतो, तर गेलो तर तिकडे काहीच नव्हतं, सगळी शांतता होती। आज कोणच आलेलं नव्हतं, बोटिंगवाले पण नव्हते आणि उसाचा रसवाले पण नव्हते। बोललो चला आपण असं जस्ट आलो आहे तो बघून फिरूया आणि एन्जॉय करून येऊया, म्हणून आम्ही सगळे खाली उतरलो नदीच्या इथं पूर्ण काठापर्यंत। हे बघा, आणि वरतून ऊन एवढं लागत होतं की आमचे पाय पण लिटरली भाजत होते, कारण चप्पल आम्ही ऑलरेडी बाहेर काढल्या होत्या। तर हे बघा, आम्ही सगळेजण पाय भाजताय तरी आम्ही पूर्ण नदीच्या काठापर्यंत गेलो। बोट फक्त उभी होती, मग आम्हीच असे थोडा वेळ ती इकडे तिकडे बघितलं। फोटो वगैरे काढायचे होते, फोटो वगैरे काढून घेतले एकमेकांचे, सगळ्यांचे, ताईने मी वगैरे काढले। आणि तिथे ना एक ती माशांना खायला घालत होते, तर तिथे ते मासे म्हणजे वरती येत होते। कोणाला पेडिक्युअर वगैरे मेडिक्युअर करायचं असेल तरी पण इझिली बसून करू शकतात, एवढे ते मासे वरती येत होते। आणि एकदम वातावरण शांत आणि प्रसन्न वाटत होतं तिथे, म्हणजे खूप नदीकाठी एक असं निसर्गरम्य वातावरण वाटतं तसं एकदम शांतता वाटत होती। आणि आम्ही सगळेजण असे बघत उभा राहिलेलो आणि खूप छान वाटत होतं तिथे आम्हाला। बघा, मी तुम्हाला दाखवते ते माशांचं, मासे वरतीच कसे असे खायला टाकल्यावरती येतात। हे बघा, बुडबुडे येत आहेत ना, बोटिंगमध्ये बसून घ्या। मग आम्ही सगळे 1 बाय 1 बसलेलो होतो, पर पर्सन 20 रुपये होते। तर आम्ही सगळेजण बसलो आणि त्याने आम्हाला एक राईड मारून आणली, 10 मिनिटाची राईड होती आणि आम्ही त्या राईडमध्ये एन्जॉय केलं, जस्ट बसलो। आपण नॉर्मली तर बोटिंगमध्ये बसतोच, पण इथे बसल्यावर पण चांगलं वाटलं। तुम्ही अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरला कधी आला तर ह्या मंदिरात नक्की भेट द्या। खूप छान मंदिर आहे आणि स्वच्छता आहे, आणि त्यात म्हणजे खूप मोठं मंदिर आहे। शिर्डीचं साईबाबाचं मंदिर आहे ना, त्याच्यापेक्षा पण मोठं मंदिर आहे। तुम्ही इथे नक्की या आणि व्हिजिट करा। आणि तुम्हाला ना मी पुढे दाखवते, नदीच्या काठीला किनाऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचे ना बगळा आहेत, बगळे, तर ते ना त्यांची एक वेगळीच जात आहे। मी तुम्हाला दाखवते, पुढे गेल्यावर तुम्ही तिथे नक्की बघा। पण तोपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला नक्की करा। मी तुम्हाला बगळे दाखवते। हे बघा, नदीच्या किनारी बसलेले आहे। सो आता हा व्लॉग मी इथेच संपवते आहे। लाईक करा, शेअर करा।